मग साहेब गेल्या 10 वर्षापासून तुम्ही काँग्रेस निष्ठावंत म्हणून काम करतायत. मात्र पक्षानं यावेळेस मला डावललंय. काय वाटतं तुम्हाला? पक्षानं डावललं म्हणजे खूप वाईट वाटतं. कारण आम्ही 10 वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय. प्रत्येक वेळेस जे काही पक्षाचं काम असन, कोणतेही आदेश आले असन आणि तात्काळ आम्हाला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि कधी 100 लोकं घेऊन या, 50 घेऊन या, ट्रॅक्स भरून 2-2, 4-4 ट्रॅक्स भरून आम्ही कार्यक्रमाला लोकं घेऊन गेले. स्वतःच्या खर्चानं आम्ही घेऊन गेलो आणि जो काही आम्ही ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात तुम्ही जर एक सर्वे करा की जे उमेदवार दिलेत त्यांनी काँग्रेस पक्षाने आज त्या उमेदवारांनी असं जाऊन एखाद्या जागेवर उभं राहावं की मी हे काम केलं म्हणून. आणि त्या भागामध्ये मी रस्ते नव्हते, नाल्या नव्हत्या, मोठे मोठे गटारं होते. एक मोठे आंदोलन उभं केले, मी उपोषणं केले, मोर्चे काढले, निदर्शनं केले. प्रत्येक वेळेस तिथल्या ज्या नागरिकाच्या समस्या ऐकून घेतल्या आणि आमदार खासदारापर्यंत, कार्यालयापर्यंत, अधिकाऱ्यापर्यंत त्यांच्या समस्या पोहोचण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. आणि त्या माध्यमातून आज तो परिसर जर पासून 10 वर्षाचा परिसर आणि आजचा परिसर हा मोठा कायापालट त्या ठिकाणी माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून झालेला आहे. मी कोणाकोणा आजपर्यंत 10 रुपये कोण्या एक व्यक्तीकडून घेतलेली नाही आहेत किंवा पक्षाने मला आजपर्यंत 10 रुपये दिलेले नाहीत. मी पक्षाचे काम केलं, सामाजिक क्षेत्रात काम केलं. कोरोनाच्या काळामध्ये आज हे सगळे जे उमेदवार आहे एकाने सांगावं की मी कोरोनाच्या काळामध्ये या भागामध्ये, या प्रभागामध्ये काहीतरी काम केलं असेल. आम्ही तिथं धान्य वाटपाचं काम केलं, जेवणाचे डबे वाटपाचं काम केलं, लसीकरणाचे शिबिर घेतले आणि अनेक अशा ज्या काही समस्या असन कोरोनाच्या काळामध्ये की लोक घरात लपून बसले होते. पण आजचे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवाराबद्दल जर बोलायचं ठरलं तर हिवाळ्यामध्ये जसे म्हातारे माणसं अंगावर कपडे घेऊन झोपतात आणि ऊन पडल्यावर बाहेर येतात आणि लोकांना विचारतात की बाबा ऊन पडलं का, थंडी कमी झाली का, तसे हे जे उमेदवार आहेत हे आता अंगावरचं घोंगडं झटकून आणि निवडणुका लागल्यात का आणि आज हे बाहेर आलेले आहेत. तिकीट वाटताना नेमकं कुठे निकष लावण्यात आलं किंवा यामध्ये पक्षपातीपणा करण्यात आला का? काय तिकीट वाटताना कुठलाही निकष लावण्यात आलेला नाही. निकष जर लावलेला असता तर 100% फक्त त्या प्रभागातून माझंच नाव काँग्रेस पक्षामध्ये यायला पाहिजे होतं जर तुम्ही निकष लावला असतात. कारण दुसरा जे काही उमेदवार दिलेत तुम्ही ते एकाही ते उमेदवाराचं काम दाखवा तुम्ही काय तिथं. तर बरं, आपण ज्या प्रभागात आहात त्यामध्ये आतापर्यंत काय विकास करण्यात आला? त्या प्रभागामध्ये 2013 पासून मी 2013 पासून तर विकास झालाच, पण 2000 पासून मी त्या ठिकाणी काम करतो. त्या ठिकाणी ज्यावेळेस हा प्रभाग सुरू झालं तर अगोदर तिथं रस्ते जाण्याची व्यवस्था नव्हती. तर राणा ठाकूर त्यावेळेस नगरसेवक होते, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही पाईप टाकून घेतले, हापशा करून घेतल्या आणि त्याच्यानंतर 2013मध्ये मी एक मोठं आंदोलन उभं केलं ज्ञानज्योत शाळेजवळच्या पुलासाठी. कारण लहान लहान मुलं त्या शाळेत येत होते, तिथं रस्ता नव्हता, ती मुलं उचलून घेऊन जावं लागत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे काही नगरसेवक होते तात्कालीन त्यावेळेचे नगरसेवक यांच्याकडे आम्ही गेलो, पण कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. म्हणून मी आंदोलन करून त्या माध्यमातून ज्ञानज्योत शाळेजवळचा पुलासाठी आंदोलन केलं आणि 2015ला त्या ठिकाणी पूल झाला आणि तिथून पुढं त्या भागातील लोकांना रस्ता मिळाला. अशा प्रकारचे काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे. त्याच्यानंतर लोक नगरसेवकाकडे जाण्याच्याऐवजी माझ्याकडे यायला लागले समस्या सोडवण्यासाठी. मी अशा अनेक समस्याचे जर तुम्ही तो परिसर पासाल तर तिथं 15 ते 20 कोटीचे कामं झालेले आहे. त्याच्यात 10 रुपयाचं माझं काम नाही. ते काम जरी पैसे जरी सरकारचे असतील, आमदारांनी दिले असतील, खासदारांनी दिले असतील, पण ते सर्व कामं माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून झालेले आहे. आणि आज रोजी पक्षाने अशा लोकांना तिकीट दिलं की त्यांना काहीच माहीत नाही. आणि जे नेते आहेत तिकीट वाटप करणारे, कैलास शेठ गेल्यापासून कैलास शेठचं काम असं होतं की त्यांना प्रत्येक वार्डातला माणूस माहीत होता आणि वार्डाची समस्या माहीत होती. वरच्या लेवलपासून तर खालच्या लेवलपर्यंत कैलास शेठचं काम होतं. पण कैलास शेठने सगळे जे कार्यकर्ते यांना त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीमुळं वाऱ्यावर सोडलं आणि आज रोजी सर्व कार्यकर्ते परेशान आहेत. म्हणून
आज या ज्या लोकांकडे ही तिकिटाची वाटप आली, यांना वार्डाचं व सुद्धा या लोकांना माहीत नाही. कोणत्या वार्डात कोणता कार्यकर्ता आहे, कोणत्या वार्डात कोणी काम केलेलं आहे हे माहीत नसल्यामुळं चुकीच्या उमेदवाराला या ठिकाणी तिकीट देण्यात आलं आहे. काँग्रेसमधील बरेच मोठमोठे नेते हे बाहेर पडलेत काँग्रेस सोडून, याचा फटका त्यांना बसणार काय? काँग्रेसमध्ये जे नेते बाहेर पडलेत त्यांनी बी काँग्रेस संपवली. त्यांनी कुठल्याही प्रकारचे काँग्रेसमधले असे कार्यकर्ते तयार केलेले नाहीत. जे कार्यकर्ते तयार केले होते ते सगळे सोबत घेऊन गेलेत. ठराविकच लोकांना त्यांनी मदत केलेली होती. आमच्यासारखे 10 वर्षापासून त्या पक्षामध्ये काम करत होते, तर कैलास शेटनी कुठल्याही प्रकारचे आम्हाला 10 रुपयाचं काम दिलं नाही. आम्ही फक्त आंदोलनं केलेत, मोर्चे केलेत, वार्डातले कामं केलेत, समस्या सोडायला आम्हाला सांगलं कोरोनामध्ये हे काम करा, केलं. मतदानी कॅम्प घेतले, मतदान नोंदणी करा, केली आणि आम्ही सगळं आमच्या स्वखर्चानं केलं. काही धान्य वाटप मिळालं, काही मिळालं असं कोरोना काळात त्यांच्याकडून, पण मेहनत मारता आमची. पण आता पक्षानं तुम्हाला डावललं आहे, आता तुम्ही पक्षाविरुद्ध अपक्ष म्हणून लढवणार का? आम्हाला जर पक्षानं न्याय दिला नाही आणि जे डावलणारे लोक आहेत, आम्हाला डावलणारे लोक हे जास्तीत जास्त 2 महिन्याच्या काळात त्या ठिकाणी आलेले आहेत. जेवढे काही कोर कमिटी आहे यांना वार्डाचं व सुद्धा माहीत नाही. 2 महिन्यापूर्वीच कैलास शेट गेल्यानंतर हे लोक सगळे त्या कमिटीत आलेले आहे. यांना तिकीट कसं वाटावं आणि कार्यकर्ता कोण आहे याचं कुठलंही भान या कमिटीला नाही आहे. नाही, आपण अपक्ष लढवणार आहात का? आपण तर अपेक्षा लढवणारच ना. मी जे काम केलं मला पाहावं लागेल ना की त्यांना मला का डावललं आणि ते तर मला दाखवावं लागेल ना मी काम केलेलं. मला काल 2 दिवसापासून सतत सगळ्या प्रभागातून फोन येऊ लागले की तुम्हाला का डावललं, आम्हाला अपेक्षा होती, आम्हाला आजपर्यंत तुमच्यासारखा माणूस मिळाला नाही, तुम्ही स्वतः कोणतंही पद नसताना एवढी मेहनत करताय आणि तुम्हाला का डावलण्यात आलं, म्हणून मला सतत सकाळपासून काल 2 दिवसापासून फोन येऊ लागलेत. बरं, काय वाटतं तुम्ही अपक्ष म्हणून लढवणार तर लोक तुम्हाला निवडून देतील का? मला आता बलाढ्या शत्रूसोबत, उमेदवारासोबत माझा सामना आहे आणि तो सामना मला करायचा आहे. मला समजन की मी काम करावं की नाही करावं. जर मी माझ्या कामाची पावती जर मला प्रभागातील लोकांना दिली ते एक असं समाजासमोर संदेश जाईल की बुवा काम करणारा लोक मानतात. आणि जर मला लोकांनी जर सहकार्य नाही केलं तर यापुढे असा संदेश जाईल कोणत्याही पक्षामध्ये काम करायची गरज नाही, कोणत्याही समाजाची काम करायची गरज नाही. तिकीट घरातून निघायचं आणि डायरेक्ट तिकीट मिळतं. त्याच्यामुळं पक्षाचे झेंडे धरायचे, सतरंज्या उचलायच्या, मोर्चे करायचे आणि मी हा संदेश देणार आहे कार्यकर्त्याला की कोणत्याहीच पक्षामध्ये 5 वर्ष काम करायची गरज नाही. कारण जे निवडून येतात, जे तिकीटं घेतात त्यांनीच लोक आणावं, त्यांनीच कार्यक्रम घ्यावं. म्हणजे तिकीट तुम्ही घ्यासन, डायरेक्ट घ्यासन, तिकीट देसन. या सर्व आपल्या जालना जिल्ह्यातील या सर्व नेत्यांनी जालना जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांना वेटीस धरलेलं आहेत. गोरंट्याल साहेब असतील, भाजप असेल, दानवे साहेब असतील, सगळे जे काही नेते आहेत त्यांच्या स्वार्थासाठी हे या पक्षातून त्या पक्षात जातात. कार्यकर्त्यांना काय करायचं? पण मतदारांना काय आव्हान असणार तुमचं? मतदारांना माझं असं आव्हान असणार आहे की जे लोक भ्रष्टाचार करून मोठे झालेले आहेत आणि आज सध्या अशी चर्चा चालू आहे की या लोकांनी अशी लालूच लावलेली आहे. पहिल्यानं काही आम्ही पैसे देतो, मतदार विकत घेतो आणि पैसे दिले तर लोक मतदान करतात. मी मतदारांना असं आवाहन करतो की जर यांनी 10-5 हजाराची तुम्हाला काही लालूच दाखवली असेल तर जर हा तुम्हाला 10-5 हजार देत असेल तर याने किती पैसे कमवले असतील भ्रष्टाचार करून. कष्टाचे पैसे कोणी देऊ शकत नाही. आणि जर तुम्ही यांच्याकडून जर 10-5 हजार रुपये घेतले, उद्या तुमच्या घरासमोर सिमेंटाच्या ऐवजी माती जरी टाकली तर तुमची बोलायची हिंमत होणार नाही. कारण तुम्ही त्यांचे मिंदे असणार आहात. तुमच्या समस्या कोणत्या आहेत? नुसती रस्त्याच्या नाहीत, नालीच्या नाहीत. तुमच्या या मतदारसंघामध्ये किंवा जालना शहरात सांगतो एवढ्या शाळा आहेत नगरपालिकेच्या, एकाही शाळेमध्ये सुविधा नाही. एवढे नगरसेवक कुठं राहतात? कारण यांची मुलं मोठ्या मोठ्या शाळेत शिकतात, गरिबाची मुलं कुठे शिकतात? आणि आज रोजी त्या शाळेच्या जर सुविधा दिल्या असत्या यांनी तर मतदाराचे किती वर्षाचे पैसे वाचले असते? असा माझा प्रश्न आहे सगळ्या मतदारांना की कोणत्याही मतदारांनी यापुढं
या भानगडीत पडू नये. आणि जर तुम्ही पैसे घ्याल तर तुम्हाला कोणताच अधिकार त्यांना राहणार नाही आणि योग्य उमेदवार सभागृहात जाणार नाही.